जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत। ठाण्यातील महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अपात्रता निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केलेला आहे। हुकुमशाही घराणेशाहीचा पराभव झालाय। जनतेसोबत 2019 मध्ये बेईमानी करणाऱ्यांना देखील चपराक बसली आहे असं त्यांनी म्हटलंय। निकालाने घराणेशाही मोडीत निघाली असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केलेला आहे। घराणेशाहीचा अंत म्हणतात तर मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही हे सिद्ध करा असं संजय राऊत म्हणाले आहेत। बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधी नव्हती असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत। ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते। कालचा निकाल भाजपचे सध्याचे पुढारी आणि अध्यक्ष नार्वेकर यांनी मॅच फिक्सिंग करून निकाल दिलाय। न्याय करण्याची जबाबदारी असणाऱ्या नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलंय। ॲडव्होकेट नार्वेकर शिंदेंसाठी निकालपत्र वाचत होते। संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून दिलेल्या नियमाप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांनी सत्ता संघर्षाचा निर्णय देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी पक्षपात केला। सत्तेचा गैरवापर करून शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असा चुकीचा निर्णय दिल्याने दिव्यातील शिवसैनिकांची घटनाबाह्य सरकारचा आणि राहुल नार्वेकर यांचा निषेध केला। यावेळी उद्धव गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून महाविकास आघाडीची टीका करण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून फलकबाजी करण्यात आली आहे। राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाण्यामध्ये फलकबाजी करण्यात आली। आज दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या झाली आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली। अब न्याय जनता करेगी अशा आशयाचे फलक हे महाविकास आघाडीकडून लावण्यात आले। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी न्याय व्यवस्थेवर बोलणे शोभनीय नाही, त्यांना सर्वोच्च न्यायालयाची दारं उघडी आहेत असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं आहे। नार्वेकरांवर टिप्पणी योग्य नाही, आक्षेपार्ह आहे असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत। उद्धव ठाकरेंना जर वाटतं की निकाल चुकीचा आहे तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं असं देखील गिरीश महाजन म्हणाले। शेवटी सगळ्याचा निकाल लागलाच, देवाच्या काठीचा दणका जोरात असतो। शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना उपरोधिक टोला लगावलाय। आमदार अपात्रतेचा निकाल हा संविधान विरोधी आहे। अध्यक्षांना दुर्दैवाने भाजपा नेत्यांचं ऐकावं लागलं असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केलेली आहे। आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत मिरवणूक काढली। दरम्यान 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशावर महायुतीचा भगवा फडकणार असून देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी राहणार आहेत। तसे न झाल्यास आपण भर चौकात गळफास घेऊ असा पण देखील त्यांनी यावेळी केलाय। उद्धवजी स्वतः पक्षप्रमुख असताना स्वतःच्या पक्षाची काळजी घेतली नाही। त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ दे, कुठे जायचे तिकडे जाऊ दे, हा निर्णय घटनाबाह्य आहे। महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारा आहे हे विरोधकांचं म्हणणं सर्व खोटं असून जे घटनेमध्ये आहे ते तर बदलणार नाही असं आमदार योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। आमदार अपात्रता निकाल लागल्यानंतर शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं।
यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवाचा बहुमान नाशिकला मिळालेला आहे। या महोत्सवाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तपोवन येथील मैदानावर हे होणार आहे। महोत्सवाचे बोधचिन्ह आणि शुभंकर चिन्हाचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। म्हणजे निवडणुका जवळ आल्या आहेत। उद्या ते नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाणार आहेत। जिथे शिवसेना जाणार तिथे मोदी जात आहेत। मणिपुरातही शिवसेना जाणार तेथील मंदिरातही मोदींनी जावं असा टोला संजय राऊत यांनी मोदी दौऱ्यावर लगावला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची विस्तारित कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे। अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी रमेश चन्नीथल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे। गुरुवारी म्हणजेच आज दुपारी 2 वाजता टिळक भवन दादर येथे या बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील मोर्चा आंदोलनामध्ये ताकदीने सहभागी होण्यासाठी तालुका आणि गाववार नियोजन करण्यात येत आहे। जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शहर आणि गाव पातळीवरील सकल मराठा कार्यकर्त्यांची बैठक 13 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता दैवज्ञ समाज बोर्डिंग मिरजकर तिकटी येथे आयोजित करण्यात आलेली आहे। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समन्वयक वसंत मुळीक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे।